साड्या आणि इतर वस्त्रांच्या मालाच्या आडून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा प्रकार धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या नाकाबंदी पथकाने कुसुंबा मालेगाव रस्त्यावर उघडकीस आणला आहे। या प्रकरणी चालक सहचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मालमोटारीसह 10,62,874 रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला आहे। रविवारी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून सुरतहून निघालेली मालमोटार कुसुंबा मार्गे मालेगावाकडे जात असताना धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंजनाळे गावाच्या शिवारात कुसुंबा मालेगाव रस्त्यावरील सीमावर्ती तपासणी नाक्यावर रात्री 9 वाजता थांबविण्यात आली। पोलिसांनी चालक वाहिद पिंजारी सहचालक शोएब खान यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले। पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच दोघांनीही मालमोटारीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा असल्याची माहिती दिली। या कारवाईत साड्या व इतर मालांच्या आडोशाला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूचा माल मिळून आला। संशयित दोघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीच्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे।